मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अशामध्येच अनेक पक्ष आपापले उमेदवार देताना दिसून येत आहे। एकीकडे महायुती आहे, दुसरीकडे ठाकरे बंधू, तर मात्र तिसरीकडे शेतकरी कामगार पक्ष हा देखील निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे आणि शेतकरी कामगार पक्षाने आपला पहिला उमेदवार मुंबईतून धारावीतून दिलेला आहे। अर्थातच आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट उमेदवार आहेत साम्या कोरडे आपल्यासोबत आहेत। साम्या, खरं तर शुभेच्छा तुला, तू निवडणुकीसाठी सामोरं जात आहे। कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि किती मोठं आव्हान असणार आहे? सगळ्यात आधी तर सगळ्या प्रेक्षकांना माझा लाल सलाम आणि जिंदाबाद। आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे, ती पण मुंबई महानगरपालिकेची, अशा भागातून ज्या भागात मी लहानाची मोठी झाली आहे। आणि ही संधी मला आमच्या शेतकरी कामगार पक्षातून मिळाली। पक्षाचा सगळ्यात पहिला AB फॉर्म मला मिळाला। यासाठी मी सगळ्यात आधी आमच्या पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, सर्व वरिष्ठ डाव्या पक्षाचे सगळे वरिष्ठ जे मला सतत गाईड करत असतात, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। अर्थातच निवडणुकीचा फॉर्म तू भरलेला आहे, अर्ज भरलेला आहे। स्वतंत्र तुम्ही लढत आहात की नेमकी युती आहे कोणासोबत, याबद्दल काही समजेल का? आम्ही शनिवारी आमचा AB फॉर्म दाखल केलेला आहे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा। आमची प्रतिमा आत्ताच्या ह्या दलबदलूंच्या राजकारणामध्ये एकनिष्ठ असलेले लोक अशी आहे। त्यामुळे आम्ही प्रयत्न करणार की महाविकास आघाडी जी होती ती राहावी, अलायन्स व्हावी। जर तसं नाही झालं तरी आम्ही लढाऊ लोक आहोत, आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहोत आणि उतरलो आहोत तर लढणार, जिंकणार। यश अपयश याचा विचार न करता जी लढाई सुरू केलेली ती अशी सुरू ठेवणार। अर्थातच साम्या, तू धारावीतनं निवडणुकीसाठी समोर जात आहे। धारावी एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो, ज्या ठिकाणी केंद्रापासून थेट राज्यापर्यंत अनेक चर्चा सुरू आहेत धारावीच्या पुनर्विकासासाठी। याकडे नेमकं तुझं मत कसं आहे, तुझा यामागे विचार कसा आहे? धारावीबद्दलचा विचार काय मांडणार? धारावी ही धारावीत राहणाऱ्या कामगार कष्टकऱ्यांची आहे। तिथे राहणाऱ्या घाम गाळून घर कमवलेल्या प्रत्येक माणसाची आहे। आणि आत्ता जे प्रयत्न सुरू आहेत की एखाद्या मोठ्या उद्योगपतीकडे, अदानीकडे ही धारावी सोपवण्याची, त्याच्या विरोधात आम्ही लढतो आहोत। आणि धारावी ही धारावीकरांचीच राहील, हा आमचा प्रयत्न आहे, ही आमची लढाई आहे आणि ती आम्ही करत राहू। अर्थातच मुंबई महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळात कुठेतरी अदानी यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीची ताकद ही बळकट होताना दिसून येईल का? नक्कीच। मागच्या लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, ती त्यातही हेच मुद्दे होते की धारावी ही धारावीकरांचीच राहिली पाहिजे। आणि आत्ता धारावीमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये ॲनेक्झर 2च्या लिस्ट लावल्या जात आहेत आणि धारावीवासियांना धारावीतच पुनर्वसित होण्यापासून अपात्र केलं जात आहे। मला विश्वास आहे की धारावीतली जनता ह्या अन्यायाविरुद्ध आपलं मतदान करेल आणि ह्या मुद्द्यांबद्दल जे आवाज उठवत आहेत त्यांच्या बाजूने मतदान करेल। नक्कीच शुभेच्छा तुला निवडणुकीसाठी। तर बघू शकतो, अनेकांनी टीका केल्या की शेतकरी कामगार पक्ष हा आता संपलेला पक्ष आहे, पण मात्र जयंतबाईंनी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला पहिला उमेदवार देऊन मोठी खेळी केलेली दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।